ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। मंगलमूर्ति दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन पावना जय देव राम वेळो वेळा मी गाऊ ओविये दळिता कांडिता जेविता गे बाईये राम वेळो वेळा मी गाऊ ओविये राम वेळो वेळा मी गाऊ ओविये स्वप्नी दुःख कोणी न देखे डोळा मामाच्या गजरे भय सुटले कळीकाळा राम वेळो वेळा मी गाऊ ओविये राम वेळो वेळा मी गाऊ ओविये तुका म्हणे रामे सुख दिले आपुले तया गर्भवासा येणे झाले गाऊ ओविये दळिता कांडिता जेविता गे बाईये दळिता कांडिता जेविता गे बाईये राम वेळो वेळा मी गाऊ ओविये राम वेळो वेळा मी गाऊ ओविये प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम श्री रामचंद्र कृपालु भजु मन हरण भव श्री राम जय राम श्री राम भजु दीन बंधु दीने
देशात सर्वत्र अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळतोय। त्यामुळे देशात सर्वत्र राम मंदिराची प्रतिकृती साकारून रथयात्रा, अक्षत कलश यात्रा काढण्यात येत आहेत। आज अंबरनाथमध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून राम मंदिराची प्रतिकृती असलेल्या राम मंदिराची भव्य रथयात्रा काढण्यात आली। आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथमध्ये ही भव्य रथयात्रा निघाली। प्रभू श्रीराम यांच्या अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आलेल्या रथयात्रेला अंबरनाथ पूर्वेच्या ग्रीन सिटी परिसरातून ढोलताशांच्या गजरात आणि लेझिमच्या तालावर सुरुवात झाली। यावेळी मोठ्या संख्येने पारंपरिक वेशभूषा परिधान करून शहरातील भक्तांनी प्रभू श्रीरामांच्या मंदिराची प्रतिकृती असलेल्या रथयात्रेमध्ये सहभाग घेतला। तर वारकरी देखील प्रभू श्रीराम नामाचा भजन करत या रथयात्रेत सहभागी झाले होते। यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले अंबरनाथकर प्रभू श्रीरामांच्या भक्तीमध्ये दंग झाले होते। पूर्वेच्या ग्रीन सिटी परिसरातून निघालेल्या रथयात्रेचा शिवगंगा नगर परिसरात समारोप झाला। आकाश सहाने, स्वानंद मीडिया, अंबरनाथ। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।